नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन एअरफोर्स एअरमॅन भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमची जी पोस्ट असणार आहे एअरमन ट्रेडसाठी तर वॅकन्सी असणार आहे आणि मेडिकल असिस्टंट अँड इनटेक करता इथं पोस्ट आहे 2027 करता जी 01/2027 करता ही असणार आहे भरती. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता 12वी पास, डिप्लोमा पास, BSc फार्मसीवाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवायचे आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती आहे भारतीय वायुसेनाची ही भरती आहे इंडियन एअरफोर्स इन्व्हाइट केलेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर्म इंडियन करता इथं असणार आहे, गोरखासाठी असणार आहे, नेपाळसाठी असणार आहे. मेल कॅन्डिडेटसाठी इथं वॅकन्सी आहे. सिलेक्शन टेस्ट टू जॉइंट IAF ओके. एअरमॅन ग्रुप वायसाठी इथं वॅकन्सी आहे. नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेडमध्ये वॅकन्सी आहे. ओके. एअरमॅन इनटेकमध्ये 01/2027 ची ही बॅच आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपले चालू झालेले आहे. 12 जानेवारी 2026 पासून 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ओके. एक्झाम तुमची घेण्यात येणार आहे 30 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत. ओके. इयरमॅन इनटेक 01/2027 चे असणार आहे हे. याच्यामध्ये दिलेलं आहे माहिती वगैरे. ओके. सिलेक्शन जे दिलेलं आहे याच्यामध्ये इन द इंडियन एअरफोर्स ट्रीटमेंट दिलेली आहे. मेरिट ओन्ली असणार आहे. नो स्टेज एनी रिक्वायर्डेशन पेड एनीवन. ओके. तर डायरेक्टलीच आपल्याला सिलेक्शन होणार आहे. कोणतेही आपल्याला पेड पैसे वगैरे भरायचे नाहीये. आपल्याला याच्यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन जे घेतलं जाईल ते एक्झामिनेशनवर केलं जाणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंडियन एअरफोर्स ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे. मेल कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. जे इथं पहिले लिहिलं ते इथं देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. ओके. आता ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे त्याची वेबसाईट लिंक याच्यात दिलेली आहे. आता इयरमॅन इनटेक 2027 ची ही बॅच असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये. ओके. स्मॉल कॉमर्स अँड याच्यामध्ये दिलेली आहे. जी की आपले फॉर्म चालू झालेले 12 जानेवारीपासून तर 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे याच्यात. याच्यामध्ये असं आहे मेरिट स्टेटस वगैरे दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ दिलेला आहे. आपण ती जाणून घेऊया. मेडिकल असिस्टंट ट्रेडमध्ये जी पद असतात 10+2 मध्ये वाले इथं अप्लाय करू शकता. अनमेरिड पाहिजे आहे. 12वी पास वाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर मेडिकल असिस्टंट ट्रेड त्याच्यामध्ये विथ डिप्लोमा झालेला असेल, BSc मध्ये असेल किंवा डिप्लोमा असेल, तर त्यांना इथं अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. 2007 ते 2010 होतं पहिलं. त्याच्यात दिलेलं आहे 2003 ते 2006 पर्यंत अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथं देण्यात आलेलं आहे इन केस कॅन्डिडेट फॉर स्टेज फॉर द सिलेक्शन प्रोसेस अपर एज लिमिट्स enrollment for 21 year candidate with 10+2 इंटरग्रेटेड फॉर 24 इयर कॅन्डिडेट्स फॉर द डिप्लोमा BSc फार्मसीवाले म्हणजे 24 वर्षापर्यंत BSc फार्मसी डिप्लोमाला अप्लाय करू शकतात आणि 21 वर्षाच्या खाली असाल तर तुम्ही 12वी पासवर अप्लाय करू शकतात. हे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आता खाली दिलेलं आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी 12वी पास असणे गरजेचं आहे. 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड इंग्लिश आपले सब्जेक्ट पाहिजे आहे. एज्युकेशनमध्ये याच्यामध्ये 50% वरती आपण 50% पाहिजे आहे या सब्जेक्टमध्ये सगळ्या आणि 50% आपल्याला पाहिजे आहे. ओके. त्यानंतर ऑरमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये आता पास झालेले पाहिजे आपण 2 इयरमध्ये आपल्याला जो व्हॅकेशनल कोर्स असतो आपला नॉन टेक्निकल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश एज्युकेशनमध्ये ते पण 50% मध्ये पास झालेले पाहिजे तरच अप्लाय करू शकतात. कॅन्डिडेटचा कधी डिप्लोमा झालेला असेल, BSc फार्मसी वगैरे असेल, तर तुमच्यासाठी तर चांगली अपॉर्च्युनिटी 50% मध्ये डिप्लोमा झालेला असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी वगैरे आपले सब्जेक्ट पाहिजे आहे. 12वी पास आपण पाहिजे आहे स्टेटमधून आपल्या. ओके. तरच अप्लाय करू शकतात. ओके. आता याचा PDF तसा बारीक याच्यामध्ये आलेला आहे, तरी आपल्याला नीट आता तो बघून घ्यायचा आहे. दिसत असेल तुम्हाला मीही समजू शकतो. ओके. जनरल फिजिकल मेडिकल तुमचं केलं जाणार आहे एअरमॅनकडून. ओके. वेट चेस्ट केलं जाणार आहे, चेस्ट. त्यानंतर हेअरिंग आपलं डेंटल चेक केली जाणार आहे. जनरल हेल्थ आपली चेक केली जाणार आहे. फिटनेस वगैरे, जेंडर चेक केलं जाईल. त्यानंतर आपलं हाईट, त्याच्याबद्दल हाईटबद्दल दिलेलं आहे याच्यामध्ये. आता ट्रेड दिलेलं आहे, हाईट दिलेली आहे. ओके. जे आपण बघू आय विजन वगैरे सगळं काही. मेडिकल असिस्टंट अँड मेडिकल असिस्टंटसाठी तर वॅकन्सी आहे फार्मसिस्टमध्ये. 152 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे. ओके. तर आज आपण अप्लाय करू शकतो. आता कॅन्डिडेटसाठी इथं दिलेलं आहे. आता जे तुमचं आता
असणारे बाकीच्या झोनसाठी वेगळ्या वेगळ्यानुसार तुमची हाईट वगैरे लागणार आहे. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर नार्कोटिक ड्रग्स वगैरे जे असतं त्याच्यामध्ये तुमचं हे कामकाज असणार आहे. तुमचं चेकिंग वगैरे केलं जाईल. ओके. ऑनली स्किन वगैरे बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. आता त्यानंतर या पेजला बघू, ट्रेनिंग बघूया आपली आता टर्म अँड कंडिशन्समध्ये. अरे सॉरी. आता ट्रेनिंगमध्ये बघूया. आता एनरोलमेंट जी असणार आहे तुमची 20 वर्षाच्या 20 इयरपर्यंत तुम्ही इथं जॉब करू शकता. म्हणजे 20 वर्षापर्यंत जॉब फॅसिलिटी तुम्हाला आहे. जसे जसे 27 वर्षापर्यंत आपण याच्यामध्ये राहू शकतो. म्हणजे 20 वर्ष धरून घ्या तुम्ही आता तिथून. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. आपली प्रमोशन होतील. सगळी काही पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये आता अनमॅरिड कॅन्डिडेट सुद्धा अप्लाय करू शकतात. तुम्ही फक्त मेल कॅन्डिडेट्स. ओके. पे असणार सॅलरी दिलेली आहे आपल्याला. ड्युरिंग आपल्या ट्रेनिंगमध्ये 14,600 पगार असणार आहे. आणि तुमचं ट्रेनिंग वगैरे जे असणार आहे, ट्रेनिंग वगैरे मिलिटरी सर्व्हिस फी असणार तुम्हाला 26,900 रुपये असे तुम्हाला पैसे इथे भेटणार आहेत. ओके. ट्रेनिंगबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. जसे की ट्रान्सफर अलाउन्स भेटेल तुम्हाला, अजून मेडिकल भेटेल, फॅसिलिटी सगळी फॅसिलिटी आपल्याला भेटेल. चिल्ड्रनसाठी फॅसिलिटी, एज्युकेशनसाठी फॅसिलिटी, हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला फॅसिलिटी दिली जाते. पर्क्स अँड बेनिफिट्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 कॅज्युअल लीव्ह असतात. ओके. 60 आपल्याला ॲन्युअल लीव्हज दिले जातात. ओके. ॲन्युअलमध्ये लीव्हज फॅसिलिटी बघू शकतात तुम्ही 60 दिलेली आहे. वर्षाला 60 आपल्याला इथं सुट्ट्या असतात. ओके. जे की तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला इथं दिलेले आपल्याला ग्रुप इन्शुरन्स दिलेले 65,50,000चा. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 3200 रुपये पर मंथ आपल्या इथून सॅलरीमधून डिडक्ट केले जातात. जॉब आपल्याला दिलेला आहे. जॉब सिक्युरिटी वगैरे सगळी पॉझिटिव्ह आहे एअरमॅनकडून. ओके. मोबाईल फोन वगैरे बॅन असणार आहे. जेव्हा तुम्ही फेज 1, फेज 2ची एक्झामिनेशनला असाल, तर फेज 1 मध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट इथं कंडक्ट केली जाणार आहे. ओके. त्या कंडक्ट टेस्ट झाल्यानंतरच तुमचं पुढचं फेज 2 ला तुम्ही जाऊ शकणार आहेत. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे 10+2चा पॅटर्न CBSE सिलेबस. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क 1 मार्क असणार आहे आणि सोडलेल्या प्रश्नाला कोणताही मार्क नसणार आहे आणि रॉंग आन्सरला 0.25चा आपल्याला निगेटिव्ह मार्किंग बघायला मिळतं त्यामध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे आपली वेबसाईट लिंक वगैरे दिलेली आहे. कट ऑफ वगैरे तुम्हाला नंतरून आपल्या वेबसाईटवर बघून घ्यायचं आहे. आपल्याला काय कट ऑफ लागलेला आहे ते वेबसाईट वेळोवेळी चेक करा. फेज 2 मध्ये आपल्याला फेज 1 पास झाल्यानंतर जायला मिळेल. त्यामुळे ॲडमिट कार्ड तुम्हाला भेटून जाईल. कलर प्रिंट आपल्याला फेज 2चे ॲडमिट कार्ड लागणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे झालेली असते त्याची प्रिंट आउट वगैरे घेऊन जायची आहे. ओरिजिनल आयडी प्रूफ सोबत घेऊन जा. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण काही असेल ते पण आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचे आपल्याला. ओके. ओरिजिनल ॲडमिट कार्ड वगैरे, बॉडी टॅटू वगैरे, फोटोग्राफ्स वगैरे जे एन-सी सर्टिफिकेशन असेल ABC ते घेऊन जा असे तर देण्यात आलेले आहे. ओके. त्यानंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला डॉक्युमेंटेशन पूर्ण घेऊन जायची जे पण आपल्याकडे असेल. क्वालिफिकेशन असो, जातीची डॉक्युमेंट असो, कोणतेही असो. ओके. सगळे डॉक्युमेंट घेऊन जा जे आपल्याकडे असेल. असेल नसेल ते सगळे घेऊन जा फाईलमध्ये एका टाकून. त्यानंतर त्याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जा. इंटरनेट कॉपी मार्कशीट्स नॉट ॲप्लिकेबल. ओके. इंटरनेट मार्कशीट चालणार नाही. ओरिजिनल मार्कशीट्स वगैरे आपल्याला लागेल. ओके. फिजिकल फिटनेस आपली टेस्ट घेतली जाणार आहे याच्यामध्ये. आता जसं की तुम्हाला मी खाली सांगतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 1600 मीटर रनअप दिलेलं आहे. विथिन 7 मिनिट म्हणजे 7 मिनिटाचा टाईम दिलेला आहे 21 वर्षापर्यंत अप टू 21 वर्षापर्यंत. ओके. जे की ते असणार आहे. आता बाकीचे 21च्या वर्षी जे असणार आहे त्यांना 7.5 मिनिटाचा टाईम दिलेला आहे 1600 मीटरचा. ओके. आता 10 पुशअपसाठी ते 1 मिनिटाचा टाईम आहे. इथं आपल्याला सगळ्यांसाठी 1 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. ओके. 10 मिनिटाचा आपल्याला ब्रेक भेटतो. 10 सिटअपसाठी 1 मिनिटाचा टाईम आहे सगळ्यांसाठी सेम. याच्यामध्ये पण आपल्याला 2 मिनिटाचा ब्रेक दिला जातो. ओके. आणि 20 स्क्वॉटसाठी याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 2 मिनिटाचा ब्रेक असतो. ओके. अशा पद्धतीने घेतलं जातं. आता स्पोर्ट्स शूज आपल्याला पाहिजे, ट्रॅक पॅन्ट पाहिजे आपल्याकडे. ओके. ट्रॅक शर्ट, पॅन्ट वगैरे सगळं पाहिजे. 18 वर्षावरती आपण असाल तर अप्लाय करू शकतो. अवेलेबिलिटी आपल्याला दिलेली आहे. टेस्ट वगैरे आपली घेतली जाते. ओके. PFT वगैरे सगळे टेस्ट आता फेज 1, फेज 2 मध्ये आपली एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. त्यामध्ये इथं माहिती दिलेली आहे फेज 1, फेज 2ची संपूर्ण माहिती. याच्यामध्ये आपल्याला हाऊ टू अप्लाय हा इम्पॉर्टंट पॉईंट. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, यांची ऑनलाईन वेबसाईट लिंक आहे. त्या वेबसाईट लिंकवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत लॉग इन करा. लॉग इन झाल्यावर पूर्ण फॉर्मला स्टेप बाय स्टेप भरावा लागतो. त्यामध्ये इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टेज 1 आपल्याला रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करावं लागतं. ओके. OTP वगैरे व्हेरिफाय झाल्यानंतर सेकंडमध्ये लॉग इन करायला लागतं परत. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंटेशन, लेफ्ट थंब सगळे इमेज, लाईव्ह कॅप्चर इमेज आपल्याला करावं लागतात. ओके. जी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. एक्झामिनेशन फीज दिलेली आहे आपल्याला याच्यात ₹550 प्लस 18% GST आपल्याला लागणार आहे. प्रिंट आउट काढून घ्यायची ॲप्लिकेशनची.
रिफंडेबल ऑफ मल्टिपल पेमेंट, नॉन रिफंडेबल असणार इथं. कोणतेही पैसे तुम्हाला रिफंड भेटेल याची गॅरंटी वगैरे नाही आहे. ओके. तर आपण एकच फॉर्म भरा, चांगला भरा. आधार कार्ड वगैरे तुम्हाला इथं कंपल्सरी आहे. ओके. आधार कार्ड आणि जनरल इन्फॉर्मेशन फॉलो दिलेली आहे की तुम्हाला डेली बेसिसवर वेबसाईट चेक करत राहायची आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला काय असेल नसेल ते अपडेट वगैरे भेटणार आहे. ओके. आता इथे प्रोव्हिजनल टेस्ट दिलेली आहे, जी की तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही तारीख सांगितलेली आहे 14 नोव्हेंबर 2026 ला वगैरे घेतली जाणार आहे प्रोव्हिजनल टेस्ट वगैरे काय असणार नसेल ते. ओके. कारण की ही जी भरती असणार आहे तुमची 2027 ची बॅच असणार आहे. ओके. ते 14 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला बोलवण्यात येईल तिथं. एकदा अजून परत असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला काही डाउट्स वगैरे असेल, क्युरीज वगैरे असेल, तर 2 मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. तर तुम्ही कधीही कॉल किंवा मेल करू शकतात. डिक्लेमर दिलेला आहे, वाचून घ्या अप्लाय करण्याच्या आधी आपल्याला इम्पोर्टंट पॉइंट्स वगैरे. अशा पद्धतीची ही भरती आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. पद निश्चित नसतं याच्यामध्ये, पण तुम्ही करू शकतात. ओके. त्यांच्या मनावर आहे, किती त्यांना जागा भरायच्या आहे ते डिस्कस करून तिथं भरत असतात. तसे कॅन्डिडेट भेटल्यानुसार भारतीय वायुसेनेमध्ये मल्टिपल असे कोणीही फॉर्म भरू शकतात आणि त्याच्यात सिलेक्शन प्रोसेसवर तुम्ही क्वालिफाय होत आहे, तर ते पदसंख्या वगैरे निश्चित करत नाही. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्यांना ते घेऊन घेतात डायरेक्ट. कितीही असो मग ते काही त्यांना घेणं-देणं नसतं. अशा पद्धतीचा हा जॉब असतो. जर भारतीय वायुसेनेमध्ये कोणाचं स्वप्न असेल ते जॉब करायचं, तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एकदम मस्त अपॉर्च्युनिटी एकदम इंडियन एअर फोर्समध्ये. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी, चांगली संधी आलेली आहे. तर नक्की या संधीचं सोनं करून घ्या. तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक